नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. कालच बातमी आलेली आहे, की कतारनी भारताच्या 8 नागरिकांना तिथे गेल्या वर्षीपासून जे बंदिवासात होते त्यांना आता फाशीची शिक्षा सुनावलेली आहे. आणि हा एक गंभीर प्रश्न बनलेला आहे आणि ह्याच्यामधून भारत आणि कतार यांच्यामधले जे संबंध आहेत, ते थोडेफार ताणले जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. तर ह्या व्यक्ती कोण होत्या? ह्या व्यक्ती पूर्वी आपले नौदलामधले अधिकारी म्हणून काम करत होते. त्याच्यानंतर निवृत्तीनंतर त्यांनी अल दहारा नावाची एक कंपनी होती. त्या कंपनीमध्ये ते काम करत होते आणि ही कंपनी ही दोहामधून कार्यरत होती. ही सगळ्या ज्या व्यक्ती होत्या त्याही दोहामध्येच काम करत होत्या. आणि त्यांच्याकडे जे काम होतं ते महत्वाचं होतं, की कतारसाठी एक सबमरीन म्हणजे ज्याला पाणबुडी म्हणतो आपण. ती पाणबुडी बनवण्याचं कंत्राट जे होतं ते एका इटलीच्या कंपनीला होतं आणि त्या कंपनीसाठी त्या कंपनीकडून कतारनी पाणबुड्या विकत घेण्याचं ठरवलं होतं. तर त्याच्यामधल्या काही ज्या गोष्टी असतात, कधीतरी काही सुधारणा घडवून आणायच्या असतात वगैरे, वगैरे. तर अशा प्रकारचं जे काम आहे ते या अल्दाहरा कंपनीकडे होतं आणि तिच्याद्वारे हे 8ही जण हे कतार सरकारसाठी काम करत होते. तर अर्थात कंपनीद्वारे. तर हे काम करत असताना त्यांच्यावरती असा आरोप ठेवण्यात आला, की त्यांनी काम करत असताना कतारची जी काही महत्वाची रहस्य आहेत, गुपितं आहेत, ती गुपितं त्यांनी इस्रायलला कळवली. असा आरोप त्यांच्यावरती ठेवण्यात आला. ही साधारण गेल्या वर्षी साधारण सप्टेंबरच्या आसपासची गोष्ट, ऑगस्ट-सप्टेंबरची गोष्ट असावी. म्हणजे 1 वर्षभरामध्ये त्यांच्यावरती कतारमधल्या न्यायालयाने आता तो गुन्हा सिद्ध झालाय असं सांगितलं आणि त्यांना फाशीची शिक्षा ठोठावलेली आहे. ह्या ज्या व्यक्ती आहेत ह्या अर्थातच त्यातल्या काही जण जे आहेत ते नौदलाच्या वरिष्ठ पदांवरती काम केलेल्या व्यक्ती आहेत. अर्थातच त्यांना त्या विषयाची उत्तम जाण असणार आहे आणि त्यातूनच त्यांना एका खाजगी कंपनीमध्ये काम करण्याची एक संधी मिळालेली होती असं आपण म्हणू शकतो. तर ही सगळी जी कॉन्ट्रोव्हर्सी आहे, ही मुळात निर्माण कशी झाली? असा एक आपल्याला प्रश्न पडतो. एकंदरीतच आपण बघू तर कतार आणि भारत यांचे जे संबंध आहेत, ते थोडेफार ताणले गेलेले आहेत आणि त्याची काही वेगवेगळी अंग आहेत. त्यातलं एक अंग मित्रांनो असं आहे, की आपल्याला माहिती आहे कतारच्या पुढाकाराने किंबहुना कतार मध्यस्थ म्हणून हे अफगाणिस्तानामधले जे तालिबान होते, त्यांच्याशी अमेरिकेने दीर्घकाळ चर्चा चालवलेली होती आणि मग ह्या चर्चेतून जे काही निष्पन्न झालं त्याच्यामधून तालिबानांच्या हातामध्ये पुन्हा एकदा अफगाणिस्तानची सत्ता सोपवावी आणि अमेरिकेने सैन्य माघारी न्यावं, असा निर्णय झाला आणि तो अंमलात आणला गेला. तर असं म्हटलं जातं, की हे जे तालिबान आहेत, ते त्यावेळेला त्यांचं मुख्य कार्यालयच मुळी कतारमधून ते चालवत होते आणि मग ह्या ज्या वाटाघाटी होत्या त्याच्यासाठी अन्य जे तज्ञ मंडळी आहेत, ती तिकडे येत होती. ही सगळी जी प्रक्रिया झाली त्याच्यामध्ये तुम्हाला आठवत असेल, की भारताला कटाक्षाने बाजूला ठेवण्यात आलेलं होतं. या चर्चांमध्ये पाकिस्तान होता, चीन होता, अफगाणिस्तानचं तत्कालीन सरकार होतं. म्हणजे अब्दुल गनी तुम्हाला आठवत असतील ते किंवा त्याच्या आधीचे करझाई ह्या सर्वांना सुद्धा त्याच्यामध्ये सामील करून घेतलं गेलेलं होतं. थोड्याफार प्रमाणामध्ये रशिया सुद्धा त्याच्यामध्ये होता, परंतु भारताला मात्र त्याच्यामध्ये कुठलंही स्थान दिलं गेलेलं नव्हतं. तेव्हा एक प्रकारे अनेक जण जे अफगाण तालिबान आहेत त्यांचं आणि भारताचं एकंदरीतच फारसं सख्य नाही असं एक चित्र होतं आणि त्याला कारण आहे परत. अफगाणिस्तानमध्ये तालिबानांच्या विरुद्ध लढणारे जे नॉर्दर्न अलायन्स नावाची जी संघटना होती, त्या संघटनेशी भारताचं सख्य होतं आणि त्यांच्या नेत्यांना आणि त्या संघटनेला भारताने अ, मार्गदर्शन पुरवणं तसंच अन्य प्रकारची मदत सुद्धा केलेली होती असं दिसून येतं.
तर नॉर्दर्न अलायन्सशी असलेले भारताचे संबंध बघता अफगाण तालिबान हे भारताच्या जवळ येणार नाहीत अशी शक्यता होती. आणि मग आता हा करार झाल्यानंतर आणि प्रत्यक्षात अमेरिकन मागे फिरल्यानंतर जी परिस्थिती निर्माण झाली, एक प्रकारची पोकळी होती मी म्हणेन. त्या पोकळीमध्ये भारताने पुन्हा एकदा शिरकाव केला आणि अफगाण तालिबान जे आहेत त्यांच्याशी संबंध प्रस्थापित केले आणि त्याच्यामधून आपण म्हणू काम चलाऊ का होईना, परंतु एक सुरळीत संबंध ठेवण्याचं जे कौशल्य आहे ते भारताने दाखवलं. अर्थात आता आपण म्हणू शकतो, की हे केवळ काम चलाऊ संबंध नव्हते, तर अफगाणिस्तानमधले तालिबान आणि भारत सरकार यांच्यामध्ये अनेक बाबतीमध्ये सामायिक दृष्टिकोन आहे आणि एक प्रकारचं सामंजस्य सुद्धा आहे असं दिसून येतं. उदाहरणार्थ ड्युरांड लाईन आपल्याला मान्य नाही असं हे अफगाण तालिबान सांगतात आणि त्यानुसार ते पाकिस्तानमधले काही जे प्रांत आहेत त्याच्यावरती आपला दावा करत असतात. तेव्हा असे जे गोष्टी आहेत त्या अर्थातच भारताच्याही हिताच्या असल्यामुळे भारत अफगाण तालिबानांशी आज सहकार्य करत आहे. कतारला ही गोष्ट पोचते आहे, की त्यांना मध्यस्थ म्हणून न घेता भारताने तालिबानांशी आपले संबंध सुधारले. ही बाब ही कतारला खटकते आहे. त्यांना असं वाटतं, की जे काही अफगाणिस्तानामध्ये चालतं, तालिबानांच्या बाबतलं चालतं, त्याच्यामध्ये ते नेहमी मध्यस्थ असतात. अमेरिका असेल, पाकिस्तान असेल, चीन असेल, हे कतारच्या शब्दाबाहेर नसतात. आणि मग हे भारत कसा कोण मोठा लागून गेला, की जो थेट तालिबानांशी आपले संबंध ठेवतो आहे. असे एक त्यांच्या मनामध्ये रुखरुख आहे आणि एक कारण आहे त्याला, की त्या संपूर्ण प्रदेशावरती आपली हुकूमत असावी, आपला वचक असावा. अशी एकंदरीतच त्यांची आकांक्षा असावी आणि त्याच्यामध्ये भारताचं वागणं काही बसलेलं होतं असं आपल्याला दिसत नाही. त्याही पेक्षा एक मोठा जो एक ज्याला म्हणू अँगल आहे, तो आहे तो कतार हा अधिकाधिक कट्टरपंथी धर्माकडे झुकत चाललेला आहे. आणि मग तुम्हाला दिसेल, की ज्या इस्लामी अगदी आपण ज्याला दहशतवादी संघटना म्हणतो आणि ज्याला ते आक्रमक संघटना म्हणतात, जहालवादी संघटना म्हणतात. परंतु ते त्याला दहशतवादी म्हणत नाहीत. आपण दहशतवादी म्हणतो. अशा संघटनांना कतारनी आपल्या अखत्यारीत ठेवलंय, पदराआड घेतलेलं आहे. त्यांचे जे अनेक गोष्टी आहेत त्या कतार त्यांचे लाड पुरवत असतो. त्यांना वेगवेगळ्या प्रकारे मदत करत असतो. मी जेव्हा गाझावरती जे व्हिडिओ केले त्याच्यामध्ये मी एका ठिकाणी सांगितलेलं होतं, की कतारनीच हमासला कशी आर्थिक मदत भरघोस दिलेली आहे. किंबहुना गेल्या काही काळामध्ये इराणकडून जेवढी मदत हमासला मिळाली नाही, त्यापेक्षा जास्त मदत कतारने त्यांना केलेली दिसते. तेव्हा हा जो मुद्दा आहे, की कट्टरपंथी इस्लामवादाचा, त्या मुद्द्यावरून कतारचं एकंदरीतच मध्य पूर्वेमध्ये जी एक नवी लाट आलेली आहे, त्याच्याशी त्यांचं काही ते दृष्टिकोन जुळत नाही. म्हणजे सौदी अरेबिया असेल किंवा UAE असेल, या दोन्ही देशांनी आणि त्यांच्या सोबत आलेले इतर जे अरब स्तरातले देश आहेत, त्या सर्वांनी एकतर ज्याला किमान धार्मिक सुधारणांमध्ये एक रस दाखवलेला आहे. त्याच्यानंतर आपल्या देशाला जर का प्रगती करायची असेल, तर 50% असलेली जी स्त्रियांची लोकसंख्या आहे, तिला वर्किंग पॉप्युलेशन म्हणून तिची गणती व्हायला लागेल. नाहीतर मग या संपूर्ण प्रदेशाचा विकास होऊ शकणार नाही. कारण तुम्हाला काम करणारे हात हवे असतील, तर त्या स्त्रियांना सुद्धा त्याच्यामध्ये पुढे आणावं लागेल आणि इस्लाम जितकी बंधनं त्या सगळ्यावरती टाकतो, ती बंधनं बाजूला केल्याशिवाय हे शक्य नाही. आणि म्हणून हे जे दुष्टचक्र होतं, त्या दुष्टचक्रातून बाहेर पडण्यासाठी सौदी अरेबिया आणि UAEनी भरसक प्रयत्न करण्याची चालवलेलं आहे सत्र, परंतु त्याच्यामध्ये कतार सामील नाही. कतार हा भावनिकदृष्ट्या आजच्या घडीला अ, इस्लामी दहशतवादाबद्दल किंवा कट्टरपंथाबद्दल ते तुर्कस्तानशी त्यांना तुर्कस्तान जवळचा वाटतो आणि त्यांना इराण जवळचा वाटतो या एका कारणासाठी म्हणून. आणि मग अशी ज्या वेळेला त्यांची भूमिका असते त्यावेळेला
भारताने सौदी आणि UAEशी जे संबंध सुधारून दाखवले आणि जे अब्राहम अकॉर्ड झाले त्याच्यामध्ये इस्रायल आणि या सर्वांना एकत्र आणण्याचा एक मोठा दुवा म्हणून भारत होता. आणि त्याच्यासाठी सुद्धा कतार जो आहे तो भारताशी फारसं जुळवून घेण्याच्या परिस्थितीत किंबहुना त्यांना असं वाटतं, की भारत हाच एक महत्वाचा होंडा आहे त्यांच्या मार्गातला. एकंदरीत आपण बघतो, की मध्य पूर्वेमधली जी जनता आहे, त्या जनतेच्या ज्या आशा-आकांक्षा आहेत, त्या आता सुधारणेकडे झुकतायत. परंतु त्या सगळ्या जनतेचं प्रतिनिधित्व मिळावं कोणाला? त्याचा नेता म्हणून कोणी पुढे यावं ह्याच्यासाठी नेहमी चुरस असते आणि मग या चुरशीमध्ये आजच्या घडीला जसा UAE प्रयत्न करतोय, तसाच सौदी करतोय, तसाच उलट्या बाजूनी तुर्कस्तान आणि कतार हे सुद्धा त्याच स्पर्धेमध्ये आहेत आणि मग आपल्या ज्यांच्याशी स्पर्धा आहे त्या इतर स्पर्धकांबाबतच्या ज्या काही तीव्र भावना असतील तशाच भावना कतारच्या आहेत. म्हणून कतार आणि सौदी किंवा UAEचं फारसं पटत नाही. आणि मग ते ज्या गटाकडे झुकलेले आहेत आणि त्यांचं भारताशी सख्य आहे म्हटल्यानंतर कतारसाठी भारत हा थोडा दुरस्त झालेला आहे. गेल्या वर्षीच्या तुम्हाला आठवत असेल जून महिन्यामध्ये जेव्हा नुपूर शर्मा प्रकरण झालं आणि शर्मांनी एका टीव्ही कार्यक्रमामध्ये काही आक्षेपार्ह विधानं केली. त्याच्यावरती अर्थात मध्य पूर्वेतल्या अनेक देशांनी नापसंती व्यक्त केली. त्याच्यामध्ये कतार हा अग्रणी होता आणि कतारनी सर्वात पहिल्यांदा भारताच्या राजदूताला बोलवून घेतलं आणि तंबी दिली, की अशा पद्धतीने आमच्या प्रेषितावरती केलेली टिप्पणी आम्ही सहन करणार नाही. त्यानंतर भारताने सारवासारव करत मला वाटतं नुपूर शर्मा यांना भाजपमधून त्यांना पदावरून दूर हटवलं गेलं. आणि त्यांनी जे काही सांगितलं ती काही पक्षाची भूमिका नाही आणि भारत सरकारची भूमिका नाही. असं आपल्याला ताबडतोबीने सांगावं लागलं. अन्यथा ते जे वादळ तयार झालेलं होतं ते हाताबाहेर गेलं असतं. ही जी सगळी ज्या सगळ्या धावपळीच्या प्रकारामध्ये जूनमध्ये ही घटना घडली आणि साधारणपणे ऑगस्टमध्ये म्हणजे 2च महिन्यामध्ये हे जे नेव्हीचे ऑफिसर्स आहेत त्यांना अटक करण्यात आली. असं म्हटलं जातं, की या सगळ्या प्रकारामध्ये म्हणजे या ऑफिसर्सच्या विरोधामध्ये जे पुरावे आहेत किंवा त्याचे जे धागेदोरे आहेत, ते तुर्कस्ताननी कतारच्या हातामध्ये दिले. तुर्कस्ताननी कतारच्या हातामध्ये दिलेले आहेत. त्यामुळे तुर्कस्तान आणि भारत यांचे जे काही संबंध आहेत आपल्याला माहिती आहे. जरी आमचे काही महत्वाच्या भारतीय व्यक्ती ह्या आमिर खान असतील किंवा अन्य लोक जे आहेत ते तुर्कस्तानात कसे जातात आणि तिथले जे राजघराणं आहे त्यांच्याशी सलगी ठेवतात. इथला एक IAS ऑफिसर होता जम्मू काश्मीर मधला आणि तो पदाचा राजीनामा देऊन तुर्कस्तानकडे निघालेला होता आणि त्याला तिथेच विमानतळावरती अटक करावी लागली. मग पुढे जाऊन त्यांनी क्षमा वगैरे मागितली आणि आता तो पुन्हा सेवेमध्ये रुजू झालाय. हे सगळं जे तुर्कस्तानशी जे नातं आहे, हे नातं मित्रांनो तुम्ही विसरू नका. आणि मग असा तुर्कस्तान जेव्हा असे धागेदोरे कतारला देतो आणि कतार करवी भारताचे हे जे नेव्हल ऑफिसर्स आहेत त्यांना अटक करून घेतो, तेव्हा त्याच्या मागे ही सगळे जे हात आहेत ते एकत्र कसे आलेले आहेत हे तुम्हाला दिसतं. अल दहारा ही जी कंपनी आहे आणि त्याच्यामध्ये काम करणारी ही माणसं एकदा सेवानिवृत्त झाल्यानंतर भारतीय अधिकारी जे आहेत ते अशा प्रकारच्या कारवायांमध्ये गुंततील अशी अजिबात शक्यता नाही. त्यामुळे त्यांना कुठल्या ना कुठल्या कारणाने त्याच्यामध्ये गुंतवून ठेवलेलं आहे. त्यांच्या बाबतचे जे पुरावे आहेत ते कितपत विश्वासार्ह आहेत हे आत्ता सांगता येत नाही. कतारच्या न्यायालयामध्ये त्यांना जे काही कितपत कायदेशीर मदत मिळाली किंवा त्यांना स्वतःच्या पसंतीचा वकील तरी देता आला की नाही या सगळ्या गोष्टींवरती अजून प्रकाश पडलेला नाहीये. परंतु जे जाणकार आहेत ते मात्र असं सांगतात की कतारला आपल्या बाजूनी वळवण्यासाठी किंवा आपल्याला जे हवं आहे ते करून घेण्यासाठी भारताकडे आज काय पर्याय उपलब्ध आहेत असा जेव्हा विचार करतो आपण तेव्हा
कतारकडून भारत हा नॅचरल गॅस विकत घेतो, नैसर्गिक वायू. आणि त्याचा जो हिस्सा आहे तो जवळजवळ 40%. म्हणजे 40% आपली जी गरज आहे, त्यातली 40% गरज ही कतार भागवत असतो. आत्ताच्या घडीला काही देशांशी, मोझाम्बिक असेल, अंगोला असेल वगैरे 2-4 देश आहेत, त्यांच्याशी भारताने आत्ता करार केलेले आहेत आणि त्यांच्याकडून नैसर्गिक वायू आपल्याला मिळेल याची सोय केलेली आहे. हाही एक भाग असू शकतो, की या नव्या देशांकडून जेव्हा भारत आपला नैसर्गिक वायू घ्यायला लागेल, तेव्हा कतारचा जो निर्यात आहे ती कमी होईल आणि भारताचा त्याच्यावरती जे अवलंबित्व आहे, ते अवलंबित्व सुद्धा कमी होईल. तेव्हा ही बाब कतारला बोचत असेल तर काही आपल्याला नवल नाही. परंतु एक भारताने तोची जी आडकाठी होती आपल्या परावलंबित्वाची, ती बऱ्याच प्रमाणामध्ये कमी करण्यासाठी ताबडतोबीने पावलं उचललेली होती आणि ती आताशी फळाला येतायत असं आपल्याला दिसतं. दुसरी बाब जी अशी आहे, की ती म्हणजे असं म्हटलं जातं, की भारत आणि कतार ह्यांच्यामध्ये एक खास करार केला गेलेला आहे आणि त्याला एक्स्ट्रॅडिशन ट्रीटी म्हणतात. त्याच्यानुसार जर का कतारमध्ये एखाद्या भारतीय व्यक्तीवरती एखादा गुन्हा सिद्ध झाला, तर आणि समजा कतारनी त्याला 10 वर्षाची शिक्षा दिली, तर ही 10 वर्षाची शिक्षा जी आहे ती त्या व्यक्तीला भारताच्या तुरुंगामध्ये भोगता यावी अशी तरतूद आहे आणि त्यासाठी मग कतारनी त्या व्यक्तीला भारताकडे सुपूर्द करावं आणि भारत सरकारनी ती जी मुदत आहे 10 वर्षाची, तेवढ्या काळापुरतं त्या व्यक्तीला आपल्या तुरुंगात ठेवावं. अशा स्वरूपाचा हा करार आहे. अर्थात असंच दुसऱ्या बाजूने होऊ शकतं. एखादा कतारी नागरिक जर का इकडे पकडला गेला आणि त्याला अशीच शिक्षा झाली भारतीय न्यायालयाकडून, तर कतार सुद्धा तशीच मागणी आपल्याकडे करू शकतो. असा जो एक परस्पर करार झालेला आहे, त्या करारानुसार ह्या लोकांना भारतामध्ये आणता येईल का? असा एक प्रश्न विचारला जातोय. आणि त्याच्यासाठी असं म्हटलं जातं, की कतारमधले जे सर्वेसर्वा आहेत प्रमुख, त्यांनी त्याच्यामध्ये ह्या सगळ्याला मान्यता द्यावी लागेल किंवा त्या व्यक्तींचे तिथले गुन्हे जे आहेत ते त्यांना माफ करावे लागतील. तसं जर का ते केलं त्यांनी, तर मग ह्या व्यक्तींना भारतात आणता येईल. आणखी एक जो पर्याय सांगितला जातो तो असा आहे, की इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट जे आहे, ICJ ज्याला म्हणतो आपण, ज्याच्यामध्ये जाऊन भारताने कुलभूषणसाठी लढा दिला, तसाच मार्ग आता या 8 नेव्हल ऑफिसर्ससाठी भारताला कदाचित अवलंबावा लागेल. परंतु आत्ताच्या घडीला तरी हे एका कनिष्ठ न्यायालयातून आलेला हा निर्णय आहे. त्यामुळे वरिष्ठ न्यायालय कतारचं काय करतं याच्याकडे सुद्धा आपल्याला लक्ष द्यावं लागेल, वाट पाहावी लागेल आणि मग दरम्यानच्या काळात जर का भारत सरकार आणि कतार ह्यांनी अ, परस्पर सामंजस्याने हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आणि त्याला यश आलं, तर ही 8 मंडळी जी आहेत ती भारतामध्ये पुन्हा येऊ शकतील. ह्या सगळ्या शक्यता आहेत, परंतु त्याच्यामध्ये एक मोठा जो भाग आहे तो मध्य पूर्वेची आत्ताची जी परिस्थिती आहे, एक प्रकारे कतार दुखवला गेलेला आहे. त्यांना हमासला वाचवायचंय कारण त्यांनी आर्थिक मदत दिलेली आहे. आणि संपूर्ण जागतिक लोकमत आणि सरकारांचं मत हे असं झालेलं आहे, की कुठल्याही प्रकारे हमाससाठी कोणाच्याही मनामध्ये सहानुभूती नाही. आणि इथे कतार हा कैचीत पकडला गेलेला आहे. त्यामुळे त्यांनी कुठून ना कुठून तरी भारतावरती दबाव आणायचा, जेणेकरून भारताच्या मध्यस्थीने हमासला आपल्याला वाचवता यावं. त्या भारताने आपला शब्द इस्रायलकडे टाकून हे सगळं करावं, अशी कदाचित इच्छाही असू शकते. तेव्हा कशा घडामोडी घडतायत हे आपण जरूर बघू. आजच्या घडीला मात्र ह्या 8 नेव्हल ऑफिसर्सना जी शिक्षा उठावण्यात आलेली आहे, त्याच्याने कुठल्याही भारतीय माणसाचं मन हे व्यथित होणार हे उघड आहे. परंतु परिस्थिती झपाट्याने बदलेल आणि याच्यामध्ये आपल्याला काही ना काहीतरी एक ब्रेक थ्रू मिळेल, अशी आपण आशा करूया. मोदी सरकारसाठी ही एक मोठी कसोटी असेल आणि भारताची जी डिप्लोमसी आहे, ती डिप्लोमसी ही हा प्रश्न कसा हाताळते, हेही आपण बघू. धन्यवाद मित्रांनो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते.
तुम्हाला आवडला असेल तर लिंक जरूर शेअर करा. या चॅनेलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ लाईक करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन्स येत राहतील. धन्यवाद.